पुण्यातील मुठा नदीच्या पात्राच्या खालून धावणारा तब्बल 109 फूट खोल असलेला मेट्रो मार्ग खुला होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला त्यासाठी पुण्यात येत आहेत। पुण्यातील सिव्हिल कोर्टचं हे स्टेशन ते स्वारगेट या दरम्यानचा 3.5 किलोमीटरचा मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी या निमित्ताने खुला होणार आहे। कसा असणार आहे हा भुयारी मार्ग आपण पाहणार आहोत। या मेट्रो स्टेशन वरती दाखल झाल्यानंतर तिकीट घेऊन तुम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने जायला निघता। त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये हे एलिव्हेटर्स आहेत, त्याचबरोबर लिफ्टची देखील सोय आहे। भारतात याआधी कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमधला मेट्रो या नदीच्या खालून धावतायत, अंडरग्राउंड आहेत। मात्र त्या मेट्रो स्टेशन्सवरती उजेडासाठी लाईट्स लावाव्या लागतात। मात्र पुण्यातील या मेट्रो स्टेशनची रचनाच अशी करण्यात आली आहे की इथे सूर्यप्रकाश अगदी 109 फूट खोल असलेल्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचतोय, कारण वरती काचेची तावदाणं आहेत। अशा स्वरूपाचं भारतातील हे पहिलंच मेट्रो स्टेशन असणार आहे। पिंपरी चिंचवडवरून आलेली ही मेट्रो या सिव्हिल कोर्ट स्टेशनमध्ये दाखल झाली आहे। आतापर्यंत इथपर्यंतच या मेट्रोचा मार्ग होता। मात्र 26 तारखेपासून हा जो बोगदा दिसतो आहे, जो मुठा नदीच्या पात्राच्या खालून जातो आहे, तिथून ही मेट्रो स्वारगेटपर्यंत धावणार आहे। या सगळ्या मेट्रोचं काम कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे सहसंचालक हेमंत सोनवणे सर आहेत। सर, हा बोगदा आपण पाहतो आहोत जो खुला होतो आहे, तर काय नक्की टेक्नॉलॉजी आहे, कसं आणि किती दिवस हे काम चाललं? हे बघा, हे टनेल बोरिंग मशीनद्वारे केले गेलेलं आहे आणि मुठा नदीच्या खाली साधारणतः 109 फूट जे आहे खाली आपण आहोत आणि इथून आपण जे पुढचं स्टेशन येतं ते कसबा पेठ आहे आणि तोथेच पुढे मार्ग जो आहे तो स्वारगेटला जाणार आहे। ते अत्याधुनिक मशिनरीने ते बनवण्यात आलेलं आहे। पुणेकरांना एक वेगळा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे। हो, नक्कीच, कारण भारतामध्ये असे खूप कमी ठिकाणं आहे जिथे मेट्रोची नदी खालून जाते आणि त्याच्यातलं एक पुणे शहर आहे। तर आम्ही आत्ता या पातळीवरती किंवा स्टेजवरती आहोत की इथून पुढे जो मार्ग जातो आहे आणि वरून मुठा नदीचं पात्र वाहतं आहे, अशा स्वरूपाची रचना आहे। अर्थातच नवीन अनुभव असल्यामुळे पुणेकर मोठ्या प्रमाणात 26 तारखेनंतर या ठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहे। आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडवरून आलेली ही मेट्रो या सिव्हिल कोर्टच्या स्टेशनपर्यंत पोहोचते। मात्र 26 तारखेनंतर पुढे ती स्वारगेटकडे जाणार आहे। उपयोग नक्कीच वाढेल लोकांचा। हो, वाढेलच नक्कीच। आत्ता तरी इथपर्यंत ही चांगली आहे, पण मंडईपर्यंत गेले तर आणखीन जास्त चांगलं होईल। भाजी आणता भाजी आणणं सोय, पिंपरी चिंचवडच्या लोकांना मंडईतनं भाजी आणता। कोणाचा काय उद्देश साध्य करेल ही मेट्रो? याल तुम्ही भाजी आणायला? नाही, मी इकडे नाही राहत, त्यामुळे पिंपरी चिंचवडचे लोक, हां, त्यांना लोकांना सोयीचं पण स्वस्त भाजी आहे, ताजी भाजी ताजी भाजी चांगली म्हणजे। तर ही अशी मेट्रो पुणेकरांच्या एकूण सगळ्या स्वभावाला स्वारगेटपर्यंत ही मेट्रो पोचणार आहे 26 तारखेच्या नंतर। तर नक्कीच त्याचा आणखी वापर वाढेल ना उपयोग। तुम्ही आता कुठून येता? नाशिकचे आहेत? नाही, आम्ही नाशिकचे आहेत, इकडे आलो, गणपती व्हायला आलो। आम्ही राहतो शुक्रवार पेठला, कारण मंडई स्टेशन आम्हाला जवळ पडतं। त्याचा उपयोग वाढेल स्वारगेटपर्यंत जेव्हा धावेल तर? नक्कीच। तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता? रोज करता की? मी रोज करत नाही, मला जेव्हा काम असतं तेव्हा करतो। मी राहतो सदाशिव पेठेत, त्यामुळे मी नॉर्मली गरवारे कॉलेजपासून इकडे प्रवास करतो PCMC पर्यंत, किंवा इथे या स्टेशनला उतरून प्रवास करतो सर ही गाडी। स्वारगेटपर्यंत झालं हो, फार फार फायदा होईल याचा, सर्वांनाच वेळ वाचेल आपला, आणि कसं आहे वेळ आणि लवकर जाणं होतं सर, ट्रॅफिक नसतं। तुम्हाला इथं आल्यानंतर स्वारगेटला जायचं झालं तर अर्थातच गाडीने जावं लागेल? हो, बसने जावं लागतं सर। तर आता हे जे चालू झाल्यानंतर फायदा होईल सर्वांनाच आणि वेळ वाचेल, म्हणजे ट्रॅफिक नसते वगैरे, चांगलं आहे सर। ये जब स्वारगेट तक जाएगी तो
लोगों को और फ़ायदा होगा और क्राउड आएगा। हाँ बिल्कुल करेक्ट है। तो आप अभी स्वारगेट तक यहाँ तक रोज़ सफ़र करती है या मैं ओकेजनली करती हूँ, बट स्वारगेट से काफ़ी सारी आगे के लिए हमारे को जर्नीज करनी होती हैं, लाइक बस स्टेशन है वहाँ पे इम्पॉर्टेंट, तो उसके लिए काफ़ी बेनिफिशियल हो जाएगा। पुण्यातील सिव्हिल कोर्टचं हे मेट्रो स्टेशन तब्बल 6 एकरांमध्ये आहे। मेट्रोच्या 3 मार्गिका इथे एकत्र येतात। वनाजहून सुरू होणारी मेट्रो, पिंपरी चिंचवडहून सुरू होणारी मेट्रो आणि हिंजवडीहून सुरू होणारी मेट्रो या ठिकाणी एकत्र येते आणि त्यानंतर मेट्रोचा मार्ग सुरू होतो तो या मुठा नदीच्या पात्राखालून। इथे या ठिकाणी मेट्रो मुठा नदीच्या पात्राच्या खालून पुढे जाणार आहे। आधी बुधवारपेठ मेट्रो स्टेशन, त्यानंतर मंडई मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर स्वारगेट मेट्रो स्टेशन असणार आहे। कितीही पाऊस आला, नदीला पूर जरी आला तरी पात्राच्या खालचा मेट्रोचा हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असणार आहे। पुण्याच्या उत्तर भागातून दक्षिण भागात जाण्यासाठी अनेक पूल आहेत, ज्या पुलांवरून लाखो पुणेकर दररोज प्रवास करतात। मात्र आता पुणेकरांना उत्सुकता आहे तो हाच प्रवास नदीपात्राच्या खालून करण्याची, जी उत्सुकता 26 सप्टेंबर नंतर पूर्ण होणार आहे। पुण्यातील पेठा ओळखल्या जातात त्या या अशा पेशवेकालीन वाड्यांसाठी अजूनही असे शेकडो वाडे जुन्या पुण्याची आठवण सांगत उभे आहेत। मात्र आता या पेठांची नवी ओळख असणार आहे ते म्हणजे हे कसबा पेठ मेट्रो स्टेशन, जे बुधवारपेठ मेट्रो स्टेशन या नावाने देखील ओळखलं जाणार आहे। सिव्हिल कोर्ट पासून निघालेली मेट्रो नदीच्या पात्राच्या खालून प्रवास करत या मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचणार आहे। इथून पुढे मंडई पर्यंत जाणार आहे आणि तिथून पुढे स्वारगेट पर्यंत पोहोचणार आहे। 26 नोव्हेंबरचा दिवस जवळ येतोय, त्यामुळे इथे युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। या अशा भरगच्च इमारतींच्या मधोमध, जुन्या वाड्यांच्या मधोमध पुण्याची नवी ओळख या मेट्रोच्या माध्यमातून उभी राहतेय। सिव्हिल कोर्ट पासून सुरू झालेला मेट्रोचा हा प्रवास स्वारगेटच्या या स्टेशनवरती पोहोचेल। या दरवाजांमधून तुम्ही बाहेर याल आणि एलिव्हेटरच्या सहाय्याने वरती जाल। पुण्यातील पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या 2 मार्गिका सध्या उपलब्ध आहेत। 30 किलोमीटरच्या या मार्गिकांवरती मेट्रो धावते आहे आणि आता या सिव्हिल कोर्ट पासून बुधवारपेठ किंवा कसबा पेठ, त्यानंतर महात्मा फुले मंडई आणि त्यानंतर स्वारगेट, जिथे आपण आता आहोत तिथपर्यंतचा मेट्रोचा हा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकांसाठी खुला केला जाणार आहे। हा जो मधला भाग आहे सिव्हिल कोर्ट ते बुधवारपेठ, या मधल्या मार्गामध्ये ही मेट्रो मुठा नदीच्या पात्राच्या खालून प्रवास करणार आहे। स्वारगेट बस स्टँडच्या समोर जिथे आधी पीएमटीचा डेपो होता त्या ठिकाणी मेट्रोचं हे स्टेशन उभा राहिलंय। इथून तुम्ही बाहेर येता आणि रस्त्याशी जोडले जाता। पुण्यात मेट्रोच्या कामांना सुरुवात झाली ती जुलै 2017 साली आणि आत्तापर्यंत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट हा 30 किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण झालाय आणि आता हा तिथून पुढे स्वारगेट पर्यंतचा 3.5 किलोमीटरचा हा मार्ग उद्घाटनासाठी तयार आहे। हे उद्घाटन होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून पुढे कात्रज पर्यंतच्या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन देखील करणार आहेत। 7 वर्षांमध्ये 33.5 किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण झालाय आणि या मार्गावरती प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मेट्रोला मिळतो आहे आणि म्हणूनच इथून पुढचं काम आणखी वेगाने होईल ही पुणेकरांना अपेक्षा आहे। कारण वाहतूक कोंडीत गुरफटल्या गेलेल्या पुणेकरांना या मेट्रोकडून मोठ्या अपेक्षा आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।